नमस्कार शेतकरी मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 7 रुपये अनुदान देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून शासनाच्या माध्यमातून यास मंजुरी देण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर हा 26 सप्टेंबर 2024चा शासन जी आर पाहू शकता। या जी आरच्या माध्यमातून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनामार्फत 2 योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये पहिली योजना आहे दूध अनुदान योजना। या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सहकारी दूध संघ, खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित केल्या जाणाऱ्या गाईच्या दुधाकरता 1 ऑक्टोबर 2024 पासून प्रति लिटर 7 रुपये एवढे अनुदान देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याचबरोबर दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.5 फॅट, 8.5 SNF या गुण प्रतिकरिता किमान 28 रुपये प्रति लिटर दर दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून पुढे संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांना देण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच दुधाकरता फॅट व SNF 3.5 व 8.5 या गुण प्रतिपेक्षा कमी होणाऱ्या फॅट व SNF करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करण्याचा, तसेच प्रति पॉईंट वाढीकरता 30 पैसे वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि याच्याचकरिता देण्यात प्रति लिटर 7 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याच्या अकाउंटवर DBT अंतर्गत जमा करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। सदरची योजना 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यामध्ये राबविण्याकरता व यास मुदतवाढ देण्याकरिता शासन स्तरावरून निर्णय घेण्यात येणार आहे। दुसरी योजना म्हणजे दुधाचे दूध भुकटीत रूपांतर करणे। राज्य शासनाच्या माध्यमातून दूध भुकटी ही योजना राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यासाठी मंजुरीसुद्धा देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये दुधापासून भुकटी रूपांतरासाठी 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत प्रति लिटर 1.5 रुपये अनुदान हे प्रतिदिन 60 लाख लिटर मर्यादेऐवजी आता 90 लाख लिटर वाढ करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे। त्या अंतर्गत दूध भुकटी रूपांतरासाठी 79 कोटी 20 लाख रुपये इतक्या निधीस मान्यता देण्यात येत आहे। शेतकरी मित्रांनो, आता याच्यामध्ये दूध अनुदान योजना राबविण्यासाठी काही अटी शर्ती देखील देण्यात आलेल्या आहे, ज्याच्यामध्ये राज्यातील दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त किंवा दूध विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे। याचप्रमाणे DBTच्या माध्यमातून अनुदान दिले जात असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे आहे। तसेच पशुधनाच्या आधार कार्डशी एअर टॅगशी लिंक करणे बंधनकारक असणार आहे आणि अशाच प्रकारच्या अटी शर्तीसह 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 7 रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि या दुधाच्या अनुदानाकरता 879 कोटी 20 लाख रुपये आणि दुधाच्या भुकटी रूपांतरासाठी 79 कोटी 20 लाख रुपये असे एकूण 958 कोटी 40 लाख रुपये इतक्या निधीला शासनाच्या मार्फत या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वाचा असा जी आर होता। या जी आरची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे। धन्यवाद।